लब खोला नहीं करते और जिस महफिल में सूरज और चांद हो वहाँ सितारे बोला नहीं करते। स्वामी विवेकानंदांचं दर्शन झालं, छत्रपती शिवरायांचं दर्शन झालं, अतिशय कल्पकतेनं सजलेला हा परिसर पाहिला, तुमची सगळ्यांची शिस्त पाहिली, उपस्थिती पाहिली, तुमच्या सर्वांची जाण पाहिली। आदरणीय जगदीश भाऊ गुप्ता आमचे ज्येष्ठ बंधू यांचे ॲडमिनिस्ट्रेशन, आदरणीय खेरडे सर माझे धाकटे बंधू यांचं विद्यार्थ्याप्रती असणारं प्रेम बघितलं आणि एकच मनात विचार आला की जगामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही गोड नाही। खूप पाहिले महाविद्यालय पण शिकण्याला तोड नाही। सर मोठ्या तळमळीने सांगत होते आता की हे दिवस गेलेले दिवस येत नाहीत पुन्हा माघारी। तुमच्यासारखंच आज मित्रांनो, जेव्हा मी विद्यार्थी जीवनात होतो असाच खाली बसलेला असायचो। आज परमेश्वराच्या दयेने या ठिकाणी बसलेलो आहे। परिस्थिती एवढीच आहे की वाढणाऱ्याच्या रांगेतून केव्हा जेवणाऱ्यांच्या रांगेत येऊन बसलो याची काहीच कल्पना नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, APJ अब्दुल कलाम एका कार्यक्रमाला जेव्हा कॉलेजमध्ये गेले होते त्यावेळी एक मुलगा खूप गोंधळ घालत होता, काही केल्या तो ऐकत नव्हता। बाकी प्राचार्य त्याला समजावून सांगून राहिले होते, सगळे समजावून राहिले होते। त्यावेळी APJ अब्दुल कलाम जेव्हा बोलायला लागले तो गोंधळ करत होता। त्यांनी फक्त एकच वाक्य त्या विद्यार्थ्याला म्हटलं, आणि बेटा तू जिथे उभा आहे तिथपर्यंत पोहोचायला मला 1 मिनिटही लागणार नाही। तू जिथे उभा आहे तिथपर्यंत पोहोचायला मला 1 मिनिटही लागणार नाही, पण आज मी जिथे उभा आहे इथपर्यंत पोहोचायला मला 70 वर्ष लागली। आज तुम्ही इथे जे सावलीत बसलेले आहे याचं कारण असं की तुमचे आई वडील तिकडे उन्हामध्ये राबतात, तुमच्यासाठी मेहनत करतात, म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे। आणि म्हणून आई म्हटलं, वडील म्हटलं की आपल्या काळजाचा कुठला तरी एक कोपरा नक्की ओला होतो। परमेश्वरानं प्रत्येकाला आई वडील दिलेले आहे, आई वडील नाही असं जगाच्या पाठीवर कोणीही नाही। आणि आई म्हटलं तर आईवर एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला की आज ती सांगावीशी वाटते। एक संगीतकार जंगलामध्ये जाऊन मृदंग वाजवायचा रियाज करायचा। तो जंगलात जाऊन मृदंग यासाठी वाजवत असे की आपल्यापासून कुणाला त्रास नको, कुणाचा आपल्याला त्रास नको म्हणून तो मृदंग वाजवायचा। त्याच्या लक्षात आलं की जेव्हा जेव्हा तो मृदंग वाजवायचा त्यावेळी एक हरिणाचं पिलू तिथे यायचं, आनंदाने नाचायचं, बागडायचं, उड्या मारायचं। या संगीतकाराच्या मनामध्ये प्रश्न आला की हे हरिणाचं पिलू जरूर मागच्या जन्मामध्ये फार मोठं संगीतकार असलं पाहिजे, म्हणून त्यांनी त्या हरिणाच्या पिलालाच विचारायचं ठरवलं। दुसऱ्या दिवशी त्यांनी वादन सुरू केलं, हरिणाचं पिलू आलं, आनंदाने नाचायला लागलं, बागडायला लागलं। यांनी त्या हरिणाच्या पिलाला प्रश्न केला की बाळा, जेव्हा जेव्हा मी मृदंग वाजवतो त्यावेळी तू इथे येतो, आनंदाने नाचतो, बागडतो, मला असं वाटतं की मागच्या जन्मामध्ये तू फार मोठा संगीतकार असला पाहिजे। असं म्हणताच त्या हरिणाच्या पिलाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या। तो म्हणाला, संगीत काय आहे हे मला कळत नाही, मागचा जन्म काय आहे हेही मला माहीत नाही। एवढंच काय, जे वाद्य तुम्ही वाजवता त्या वाद्याचं नाव सुद्धा मला माहिती नाही। मला माहिती आहे ते फक्त एवढंच की या वाद्याला लावलेलं जे चांबडं आहे ते चांबडं माझ्या आईचं आहे, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्यावर थाप मारता तेव्हा मला असं वाटतं की माझी आई मला बोलावते। मलाही असंच वाटलं की त्या हरिणाच्या पिलाच्या रूपामध्ये आज मी या ठिकाणी आलेलो आहे। तुमच्या प्रेमाची, मायेची, ममतेची, जिव्हाळ्याची, आपुलकीची थाप पडली म्हणून आपल्या ह्या दर्शनाचा योग आला। आदरणीय सरांचा फोन आला, त्यांचा शब्द तुम्ही टाळूच शकत नाही। आणि कलावंत म्हटल्यानंतर कुठेही जर जायचं असलं तर सगळ्यात पहिले एक हे सांगतो, आदरणीय जगदीश दादा, 2 मित्र रस्त्याने चालले होते। चालता चालता एक मित्र अचानक थांबला आणि त्याने म्हटलं की तुला कशाचा आवाज आला का? तो म्हणाला, नाही मला नाही आला। हा म्हणे मला आला। म्हणे कशाचा आवाज आला? म्हणे माहिती नाही। त्यांनी पाहिलं, वरून 10 रुपयाचा एक कलदार खाली जमिनीवर पडलेला होता, त्याचा टणकन असा आवाज आला। यांनी तो कलदार उचलला आणि त्याला म्हणे
याचा आवाज एवढ्या जोराने येऊन तुला आला नाही? तो म्हणे नाही मला नाही आला. हा म्हणे मला आला म्हणे. दोन्ही मित्र पुन्हा चालायला लागले. आता दुसरा मित्र म्हणाला की तुला कशाचा आवाज येतोय का? तो म्हणाला नाही मला नाही येत. तो म्हणाला मला येतो. म्हणे कशाचा आवाज येतो? माहिती नाही पण येऊन राहिला. त्यांनी पाहिलं दूर काट्याच्या कुंपणामध्ये एक फुलपाखरू फडफडत होतं अडकल्यामुळे. हा तिथे त्या फुलपाखराच्या पंखाच्या फडफडण्याचा आवाज याला येत होता. हा गेला, यांनी फुलपाखरू बाहेर काढलं, तळहातावर घेतलं, हात उंच केला, फुलपाखरू उडून गेलं. त्यावेळी मित्रांनी प्रश्न केला, कमाल आहे, 10 रुपयाच्या नाण्याचा आवाज तुला आला नाही, दूर कुठेतरी काट्याच्या कुंपणात अडकलेल्या फुलपाखराच्या पंखाच्या फडफडण्याचा आवाज तुला आला, हे असं कसं? त्यावेळी त्या मित्रांनी जे उत्तर दिलं ते उत्तर सांगायसाठी मी या ठिकाणी उभा आहे. त्या मित्रांनी असं म्हटलं, यही फर्क है तुम्हारे विचारों में और मेरे विचारों में, यही फर्क है तुम्हारे संस्कारों में और मेरे संस्कारों में, यही फर्क है तुम्हारी संस्कृति में और मेरी संस्कृति में. मेरे भाई मेरे दोस्त, तुम्हें धन की बात सुनाई देती है और मुझे मन की बात सुनाई देती है. जगदीश दादा, संजय भाऊ, आमच्या स्मिताताई जिरापुरेंनी खूप लहान बहिणीसारखे फोन केले, कुठे आहात का, काळजी सर, या सर्वांनी खूप जीव लावला आणि हे केलं. मला खेरडे सर नेहमी म्हणतात, सर मी कधी बोलावलं कार्यक्रमाला तुम्ही काहीच विचार न करता का येता? त्याचं कारण असं आहे सर, बायकोही एवढी इज्जत देत नाही ना जितकी तुम्ही देता. आता फक्त 2 मिनिटात आपण हे करू आणि सगळ्या आपण सुरुवात करू या कार्यक्रमाला. गोष्ट अशी आहे की आई आणि वडिलांचा विषय निघाला होता म्हणून आईवर अनेकांनी अनेक कविता लिहिल्या. एक कवी असं म्हणतो की आकाशाचा केला कागद केली समुद्राची शाई, आईची महती लिहायला पुरणारच नाही. तर दुसरा कवी असं म्हणतो, शब्द जरी दूरचे असले तरी कविता फार अलीकडील आहे. अरे आईवर काय कविता लिहावी, आई शब्दांच्या पलीकडील आहे. एक हिंदी शायर असं म्हणतो, किसी ने अल्लाह राम लिखा, किसी ने राधे श्याम लिखा, किसी ने तुलना की उसकी सुबह की पहली किरण से, किसी ने ठंडी शाम लिखा और फीके पड़ गए सारे अक्षर जब मैंने माँ का नाम लिखा. तर आईला हे महत्व कशासाठी आहे? कारण माय सर्व भोगत असते, सोसत असते, सहन करत असते. माय काय भोगते, माय काय सोसते, माय काय सहन करते. तर मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर, मला अभ्यास करायचा. मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर, मला अभ्यास करायचा आहे. मुलाचा बाप म्हणाला, दिव्याची वात लहान कर, मला झोपायचं. मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर, मला अभ्यास करायचा आहे. मुलाचा बाप म्हणाला, दिव्याची वात लहान कर, मला झोपायचं आहे. कधी लेकाच्या सांगण्यावरून दिव्याची वात मोठी होत होती, कधी बापाच्या सांगण्यावरून दिव्याची वात लहान होत होती. आणि बाप लेकांच्या संघर्षात माय आयुष्यभर अशीच वातीसारखी जळत होती. माय अशीच. तर ही असते की तुम्ही माझ्या लेकरानं मोठं व्हावं, काहीतरी त्यांनी नाव कमवावं म्हणून त्या ठिकाणी ती माऊली राबत असते. म्हणून आज तुमच्या समोर हे आहे. आणि खेरडे सरांनी तेच सांगितलं की गेलेले दिवस पुन्हा येत नाही, ही संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि वडिलांच्याही बाबतीत आहे की वडील म्हणजे कोण, याला किती दिलं किंवा त्याला किती दिलं. प्राणवायू कधीही मागत नसतो बिल, ढग सुद्धा संपून जातो, थेंब थेंब झरतो, निखाराही राख होतो पण तक्रार कुठं करतो. अरे काळीच फाटलं तरीही जखम हसते आपोआप, आणि ज्याला रडताही येत नाही त्याचंच नाव बाप. मला जर कोणी विचारलं तुझ्या नजरेत बापाची काय किंमत आहे, तर मी एवढंच म्हणेल की अंधारलेल्या वाटेसाठी तारा असतो बाप, आणि गुदमरणाऱ्या जीवासाठी वारा असतो बाप. रखरखणाऱ्या वाळवंटातील हिरवळ असतो बाप, अत्तराच्या कुप्पीतील दरवळ असतो बाप, सुदाम्याच्या मनाची ओढ असतो बाप, शबरीच्या बोरासारखा गोड असतो बाप, कधी कधी फुल कधी अंगार असतो बाप, लढणाऱ्याच्या तलवारीची धार असतो बाप, बहरणाऱ्या घराचा शृंगार असतो बाप, आणि परमेश्वराच्या गळ्यातील हार असतो बाप. आणि बापांनी काय दिलं असं जर कधी विचारलं तर कर्णासारखं भरभरून दान देतो बाप. बघा बरं किती मोठा मान देतो बाप. तुमच्या हाती हुकमाचं पान देतो बाप, पण स्वतःच्या काळजात स्थान देतो बाप. एक गोष्ट ध्यानात ठेवा, उगीच नसतो बाप. एक गोष्ट ध्यानात ठेवा, उगीच नसतो बाप.
तुम्ही झोपी गेलात तरी जागीच असतो बाप. एक गोष्ट ध्यानात ठेवा, उगीच नसतो बाप. तुम्ही झोपी गेलात तरी जागीच असतो बाप. घराच्या दरबारावर पहारा देतो बाप. घराच्या दरबारावर पहारा देतो बाप. सारे सोडून जातात तेव्हा सहारा देतो बाप. वाऱ्यावर झुलणारं पातं असतो बाप. जीवापाड जपावं असं नातं असतो बाप. आणि वासरासाठी हंबरणारी गाय होतो बाप. आणि जेव्हा जन्मदाती सोडून जातो तेव्हा माय होतो बाप. तर हे सगळं या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट आहे, चांगले गुरुजन लाभलेले आहे, चांगला परिसर लाभलेला आहे, सगळं या ठिकाणी आहे. काय काय नाही दिलं. आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय डॉक्टर PR राजपूत सर प्राचार्य होते, तेही असंच विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांनी हे केलंय. आमच्या ताई इथे रंजनाताई आलेल्या आहेत, बाळासाहेब दळवी आलेले आहेत. ही माणसं काहीतरी समाजाचं आपलं देणं लागतो म्हणून सतत झटत असतात. तुम्हाला एवढा चांगला गुरुजन मिळाले, एवढे चांगले या ठिकाणी संचालक आणि ट्रस्टी मिळाले. एक गोष्ट लक्षात ठेवा की गुरुजनों की साया सर पर जिनके रहती है, अरे पानी में तो क्या रेत में भी कश्ती उनकी बहती है. आणि आपल्याला हेच सांगून गेलेलं आहे. म्हणून थोर विचार APJ अब्दुल कलामांचीच गोष्ट सांगतो. त्यांनी असं म्हटलं होतं कि भले ही आप अपने बच्चों को कार मत दीजिए लेकिन संस्कार जरूर दीजिए. ते संस्कार देण्याचं कार्य या ठिकाणी होतं. ते विचार रुजवल्या जातात. सर्व धर्म समभावाची जी थीम आम्ही यावेळी तुम्ही आणलेली आहे, खरोखर सर माणूस ही आमची जात आहे, माणुसकी हा आमचा धर्म आहे. आणि त्या न्यायानेच या ठिकाणी जे सर्व धर्म समभावाचं या ठिकाणी आपण दर्शन घडवलेलं आहे. आणि म्हणून मालिक ने तो सबसे पहले हमें इंसान बनाया, हमने ही उसे हिंदू या मुसलमान बनाया. कुदरत ने तो बख्शी थी हमको एक ही धरती, हमने ही कही भारत कही ईरान बनाया. आणि म्हणून एक आहे, समाजात गोडी राहिली पाहिजे. क्या बनाने आए थे और क्या बना बैठे, कहीं मंदिर बना बैठे तो कहीं मस्जिद बना बैठे. अरे हमसे तो अच्छी है ये जात परिंदों की, कभी मंदिर पे जाके बैठे तो कभी मस्जिद पे जाके बैठे. गिरेबा को दामन से मिलाओ पहले, ईमान को ईमान से मिलाओ पहले, चांद को जमी से मिलाने वालों इंसान को इंसान से मिलाओ पहले. आणि मी एक याच्यावर कविता लिहिली होती की राम रहीम वाद नको, आधी दुभंगलेली मन सांधा, मग मनामध्ये देऊळण काळजात मशीद बांधा. कुणी खुदाचा बंदा, कुणी देवाचा भक्त, पण प्रत्येकाचं मात्र लाल असतं रक्त. अरे ढोल वाजावे गणपती तर मोहरम मध्ये ताशा, तरी ओठामधून पाझरावी जिव्हाळ्याची भाषा. ओठामधून पाझरावी जिव्हाळ्याची भाषा. मी सर वकिली व्यवसायात होतो आणि तुम्हाला यांना असं वाटत असेल की याला आणलं विनोदाचा म्हणून, हात देऊन राहिला भाषण. मी उद्देशाची याच्या पुढे आता एकही गोष्ट करणार नाही, कारण उद्देश असं झालेलं आहे. TV वर जर तुम्ही सकाळी 50 चॅनल लावले तर 500 बाबा हेच काम करत असतात. आणि ज्या हरामखोराच्या आपण सकाळी पाया पडतो तो संध्याकाळी जेलमध्ये असतो. त्याच्यामुळे म्हणून मग आपण एकच गोष्ट करायचं. मी वकिलीत होतो सर, तर त्यावेळी जो मागेंगा वही मिलेंगे, इमानदारीनं राजपूत सर मी त्या ठिकाणी वकिली केली. तुम्हाला माहिती आहे मी नवीन वकील झालो. आला एक जण माझ्याकडे, म्हणे वकील साहेब मी भर चौकात म्हणे 10 मर्डर केले, आता म्हणे मला फाशीच होते. म्हटलं फाशी होईल नाही तर काय राष्ट्रपती पदक भेटणार नाही. म्हणे वकील साहेब फाशी नाही पाहिजे, बाकी काही झालं चालते म्हणे. मला म्हणे, मी म्हटलं ठीक आहे पाहू आपण प्रयत्न करू. प्रयत्न नाही गॅरंटी पाहिजे म्हणे. मी म्हटलं आपण प्रयत्न नाही म्हणे, फी तुम्ही म्हणसाल ते आणि सजा मी म्हणेल ते. मी नवीन होतो, पैशाची लालूच सुटले. म्हटलं पाहूनच लावू आपण छातीला माती. त्याला म्हटलं ठीक आहे फाशी नाही होऊ दे. तो थांबा म्हणे वकील साहेब एक गोष्ट, एक नियम कायदा मलाही माहित आहे, 10 खुनाची सजा ही फाशी आहे म्हणे, 11ची फाशी आहे, विचार करून बोला म्हणे. मी बिलकुल डेअरिंगनं म्हटलं की काही हरकत नाही आणि गेलो येत तिथे. झालं केस आमची सुरू झाली. समोरचा वकील तिकडून बोंबलत होता, मी इकडून सल्ला करत होतो. ते तिकडून घामाझोकल, मी इकडून घामाझोकल सुरू. क्रॉस एक्झामिनेशन येते ना. आला जजमेंटचा दिवस. जसा जजमेंटचा दिवस आला तसं याच्यापेक्षा माझंच BP वाढलं.
साहेब आता काय देतात. तो पाहून राहिला माझ्याकडे, मी पाहून राहिलो जमिनीकडे, नंतर तो असा पाहूनच राहिला. म्हटलं बेटा, समजा जर कधी जजमेंट मध्ये याला फाशी झाली तर, या विचारानं अजूनच बिलकुल ब्लड प्रेशर वाढत होतं. साहेब आले आणि म्हणे जन्मठेप. जसं जन्मठेप म्हटलं तसं सर त्यानं कठड्यातून उडी घेतली, माझ्या पार लोटांगण घातलं. अरे म्हणे तुम्ही वकील आहे की जादूगर म्हणे, जन्मठेप दिली म्हणे, फाशी नाही दिली. म्हटलं बेटा मेहनत किती घेतली त्याच्यासाठी पाहिलं ना. म्हणे हो साहेब ते पहा. म्हटलं बेटा ते तर मीच होतो, तुला का तुले जन्मठेप झाली नाही तर जज साहेब तर म्हणत याला निर्दोषच सोडतो. तर असं इमानदारीनं काम केलेलं आहे मी. आणि एक मला सरांनी बोलावलं नाही ताई, बरेच दिवस झाले. मी म्हटलं का बरं नाही. नाही म्हणे आम्ही तुम्हाला बोलावलं होतं, त्या दारापूरला बोलावलं होतं असं तसं, पण म्हणे आम्ही वकील म्हणून बोलावतो म्हणे, तुम्ही तिथे येता आणि एखाद्या यंगराठ्यासारखं बोलायला सुरुवात करता म्हणे. आमचं तुम्हाला ती इज्जत नाहीच म्हणे, आमची जाते म्हणे. शुद्ध बोलतात म्हणे, आमच्या सिपनाचे मुलं म्हणे इतके शुद्ध बोलतात की म्हणे ते पुण्या मुंबईच्या लोकांना असं वाटतं की इथे येऊन शिकावं म्हणे. खरंच बोलता का तुम्ही? पण खूप कठीण आहे ते शुद्ध बोलणं. ते बेंबीला हात ठेवून जिबीला मुद्दा असं वाटतं का त्या जिबीला लपवा होते की काय, टिंबवना टिंबन अनुस्वार आणि ते. मी गेलो ताई पुण्याला आणि आलो बा तिथून शिकून. मी पुण्यात इतका शुद्ध बोलत होतो ताई की त्यांना असं वाटतं हा पुण्यात पैदा झाला आणि आपण खेड्यातून आलो. सरांना फोन केला, सर म्हटलं आता रेडी व्हा मी, तुम्ही मला कधी बोलवा. म्हटलं येतो मी. तुम्ही पहा बरं. म्हटलं हो. बिलकुल म्हणे अशुद्ध बोलायचं नाही, आमचे पोरं म्हणे खूप खतरनाक आहे. मी म्हटलं हो सर, शुद्ध बोलायचं. म्हटलं हो इथे आला. आता मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हा इथे बोलावला तर शुद्ध म्हणून हा आपल्या आलीवर काऊन उतरला का बरं? सर त्याचं कारण आहे, मी इथे आलो मस्त कोटगीट घालून उभा होता. मी म्हटलं हेच आहे का सिपना कॉलेज? म्हणे हा. मी तर म्हटलं आता आपलाच मावळ भाऊ. म्हटलं बहुतेक याचा खर्डे सरची पटत नाही. आतमध्ये आलो. म्हटलं झाली का कार्यक्रमाची तयारी? तो म्हणे हा. तिसऱ्याला म्हटलं आले का जगदीश दादा? तर म्हणे हा. मी इथे पुरा तागाच बोगस आहे, एक मीटर धड नाही येतात. म्हटलं आपल्याला सांगून राहिले असे शुद्ध बोलतात आणि तसे शुद्ध बोलतात. आणि मग एक पोरग मस्त उभं होतं शिस्तीत. मी म्हटलं या हॉलमध्येच आहे ना कार्यक्रम? तो म्हणे होय. त्यानं होय म्हटल्याबरोबर रंजनाताई मला त्याचा मुकाच घ्यावा. नाही का सगळे हावभाव करून राहिले, तू एकटाच कसा होय म्हणून राहिला रे? त्याचं असं आहे म्हणे सर, जी मंडळी अशिक्षित आणि अडाणी असते ती हाव असं म्हणते, आणि जी मंडळी सुशिक्षित असते ती होय असं म्हणते. म्हटलं मग तू सुशिक्षित आहेस का? म्हणे हाव. सगळं गणगोत आपलंच आहे, बसले फालतू. मी हा सर्वधर्म समभावाचा जे आपण थीम यावेळी काढलेली आहे, एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमची हिंदी असू द्या, गुजराती असू द्या, मारवाडी असू द्या, सिंधी असू द्या, मराठी असू द्या, वऱ्हाडी, ज्याची जी भाषा असेल त्याला त्या भाषेचा अभिमान असलाच पाहिजे. त्या भाषेतच त्याला बोललं पाहिजे. याचं कारण असं की मातेच्या ममतेचा झरा कधीही ओसरत नाही, माणूस वेडा झाला तरीही मायबोली विसरत नाही. आणि म्हणून आपल्या मातृभाषेवर आपलं प्रेम असलं पाहिजे. मी जिथे जातो किती इंग्रजीमध्ये फार बोलत होते सर, सर्वचे सर्व. माझी पोरगी कॉन्व्हेंटमध्ये टाकली, ती पण इंग्रजीत बोलायची. मी तिला म्हटलं बेटा तू फारच इंग्लिशमध्ये चांगली बोलता, आम्हाला तर बोलता येत नाही, तर सांग बरं म्हटलं इंग्लिशमध्ये एखाद्याला जर बोलवायचं असलं तर तू काय म्हणशील? ते म्हणे व्हेरी सिम्पल पप्पा,
आपण त्याला म्हणायचं कम हिअर. म्हटलं इकडे म्हणायचं असलं तर का म्हणे कम हिअर, आणि म्हटलं जर तिकडे जा म्हणायचं असलं तर ती म्हणे पप्पा ते तर त्याच्याही पेक्षा सोपं आहे. इकडे ये म्हणायचं असलं तर म्हणायचं कम हिअर, आणि तिकडे जा म्हणायचं असलं म्हणे तर आपणच उठायचं तिकडे जायचं त्याला म्हणायचं कम हिअर. तर हे सर्व याचं आहे. एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे सर तुम्ही कि दुल्हन बिना बाली के, रास्ता बिना नाली के, जीजा बिना साली के, मंदिर बिना काली के, छलनी बिना जाली के, चौक बिना मवाली के, गाना बिना कव्वाली के, और त्योहार बिना दिवाली के जिस तरीके से अधूरा होता है उसी प्रकार एक सच्चा कलाकार बिना ताली के अधूरा होता है. और जो लोग मेरी रचनाएं सुनने के बाद में भी तालियां नहीं बजाएंगे, मैं उनको ये शाप देता हूँ, अभी आपने तालियां नहीं बजाई तो अगले जन्म में घर घर जाके तालियां बजाना. तुम्ही कधी गाढवाला हसताना पाहिलेला आहे का? गाढवाला हसताना पाहिजे. पण एखादं गाढव जर कधी समजा हसत असेल तर समजून चालायचा हा माणूस बनण्याच्या प्रक्रियेत चाललेला आहे. पण एखादा जर हसत नसेल तर समजून चालायचा हा ते बनायच्या प्रक्रियेत. समजल्यानंतर तर मूर्ख माणूसही टाळ्या वाजवतो, पण न समजता जो टाळी वाजवतो तो खरा हुशार. काही समजलं नाही ना तर जोरानं टाळ्या वाजवायचं. याचं कारण असं की समोरच्यावर इम्प्रेशन पडते, त्याला असं वाटते याला तर आपल्यापेक्षा जास्त समजतं. सर मीही तुमच्यासारखा या ठिकाणी आहे, आणि सगळं सरांनी सांगितलं ज्या वयात जे करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. नाहीतर सर असं होते त्याच्यामध्ये कि कुछ करने की कोशिश न, कुछ नया करने की कोशिश में पुराने हो गए, बाल चांदी हो गए और बच्चे सियाने हो गए. आमचा एक मित्र तो कवी होता, तो म्हणे त्यांनी सांगितलं मैंने कहा दिलरुबा, उसने कहा पैसे दिखा. मैंने कहा दिलरुबा, उसने कहा पैसे दिखा. मैंने कहा पैसे नहीं, उसने कहा ऐसे नहीं. मैंने कहा गरीब की होती है सच्ची मोहब्बत, इस बात में कोई शक नहीं होता. वो बोली यार मेरे गरीबों को तो मोहब्बत का हक नहीं होता. मैंने कहा महंगाई है. वो बोले जा तू मेरा भाई है. आताचा इन्स्टंटचा जमाना आहे सर, ताबडतोब फास्ट फूडचा जमाना आहे. एका जणाने सांगितलं पलक पे सितारों को नींद आ रही है, तेरी ऐसी की तैसी तू कब आ रही. मी म्हटलं बेटा आमच्या वेळी असं नव्हतं की, आमच्या वेळी असं होतं की वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे, एक दिन नहीं आई हम इतवार समझ बैठे. आता गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की विनोद आजकाल हसणं जेवढं आजकाल हसणं जेवढं कठीण झालेलं आहे, हसवणं हे त्याही पेक्षा कठीण झालेलं आहे. तुम तो डरते हो रेत पर अपना नाम लिखने से, क्योंकि हल्की चीज पर नाम लिखने से तुम्हारा वजन घट जाएगा. एक लहर आएगी पानी की जोर से और तुम्हारा नाम मिट जाएगा. ये बात तो हुजूर आप भी जानते जरूर है. यूं साहिल पर घर बसाना आसान नहीं होता, और हर पल लाती है गमों की सौगात ये जिंदगी. ऐसे माहौल में किसी को हंसाना आसान नहीं होता, किसी को हंसाना आसान. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे या ठिकाणी की आमचा एक मित्र होता, त्याचं नाव सर पप्पू. तो असाच इंजिनिअरिंगला शिकायला होता, पण सर प्रचंड देशभक्त. विमानतळावर गेला तिथे वजनाचा काटा असतो आणि त्याच्यावर आपण उभं राहिलं की त्याच्यावर ते वजनही येते लिहून आणि हे येते, एक मेसेजही येतो. एक फॉरेनची मुलगी आली, ती उभी राहिली सर त्या वजन काट्यावर. तिने एक कॉईन काढलं, त्याच्यामध्ये टाकलं, तिचं वजन आलं 50 किलो. तिच्या अंगावरचा कोट होता तो तिने काढला, कॉईन टाकलं, वजन आलं 48 किलो. मग अजून बाकीचं हे केलं, टाकलं त्याच्यात, तिच्याजवळचे कॉईन संपले. पप्प्या होताच नाही एवढी मोठी कॉईन घेऊन सर. खरं वजन समजायलाच पाहिजे म्हणे बाई, याची चिल्ल काळजी नका करू म्हणे तुम्ही त्याच्यात. तर ही सगळ्यात अशी मानसिकता असते मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो, मी आता इकडे येऊन राहिलो होतो शिकण्याच्या ह्याच्यात,
सरांच्याकडे सरांना तयार व्हायला वेळ होता. मी 2 व्हीलरवर गेलो, आलो. जसा 2 व्हीलरवर आलो तसं पोलिसांनी हात दिला. मी म्हटलं काय झालं साहेब? म्हणे रॉंग साईड चालवली म्हणे गाडी, ये म्हणे बाजूला घे. मी म्हटलं साहेब जाऊ द्या ना, गाडी बाजूला घे म्हणे. म्हटलं सर मी सिपना कॉलेजचा गेस्ट हाऊस राजा, माझ्या कपड्याकडे तर अबे म्हणे कपडे घालून राहिला आणि इकडे इकडे आहे म्हणे. सांग म्हणे नाव सांग. म्हटलं साहेब जाऊ द्या ना, नाव सांग म्हणे तू. मी म्हटलं बेटा आता जुगाड टेक्नॉलॉजीचा हे करायला लागते आपल्याला उपयोग. सांग म्हणे काय नाव आहे? मी म्हटलं लिहा साहेब नाव. म्हणे काय? म्हटलं मी म्हटलं माझं नाव आहे प्रद्युम्न. त्यानं माझ्याकडे पाहिलं, हा कोणत्या ग्रहाहून आला? काय नाव आहे म्हटलं? म्हटलं सर माझं नाव आहे प्रद्युम्न. वडिलाचं नाव काय? तर मी म्हटलं दृष्टद्युम्न. तो साला हुशार होता त्या जुगाडवाला. त्यानं प्रद्युम्नचं लिहिलं पी आणि दृष्टद्युम्नचं लिहिलं सर डी. अरे मी म्हटलं आता आपल्यापेक्षा हुशार निघा. सांग म्हणे आडनाव काय? तर मी म्हटलं तू तर बेटा गणित जमूच नाही द्या. सांग म्हणे आडनाव काय? म्हटलं सर माझं आडनाव आहे छद्म पद्मनाभम. म्हणे काय रे अर्धा घंटा झाले तुला नाव विचारून राहिलो. मी सर मी नावच सांगून राहिलो, मी कुठे मंत्र नव्या म्हणून राहिलो. हळूहळू सांग म्हणे काय नाव आहे? म्हटलं सर माझं नाव प्रद्युम्न, माझ्या वडिलाचं नाव दृष्टद्युम्न आणि माझं आडनाव आहे छद्म पद्मनाभम. अशी रॉंग साईड गाडी चालवणं बरोबर आहे का? म्हटलं नाही, सिपना कॉलेजचा गेस्ट म्हणून चालला म्हणे. म्हटलं हो जाय म्हणे. याच्यानंतर म्हणे आता म्हणे गाडी रॉंग साईड नाही चालवायची. म्हटलं हो साहेब. जरासा पुढे गेलं म्हणलं म्हणे हो गाडी का इकडे. म्हटलं आता काय झालं साहेब? अबे म्हणे पोट्ट्याचे तरी नावं सोपे ठेवलं म्हणे, नावं आम्हाला लिहिताही येत नाही म्हणून. तर असं मित्रांनो विनोद हा कशातूनही निर्माण होतो, ते फक्त पाहायची दृष्टी असली पाहिजे. आमचा एक पप्पू नावाचा मित्र होता, तो लेखाचा म्हणजे मोबाईलच्या भाषेतच बोलायचा सर. मोबाईल म्हणजे असा जो ज्या व्यवसायात असतो तो त्या भाषेत बोलतो. समजा आता मी वकील आहे, माझी बायको ऐकत नाही, तर मी काय म्हणतो आज तू हिची केस बोर्डावर घ्यावंच लागेल. एखादा समजा पंचरवाला आहे, तो म्हणते आज तू हिचा आऊट काढावंच लागते. एखादी वायरमॅनची बायको ऐकत नसेल तर म्हणते आज तर खूपच शॉक मारून राहिली बा. एखादा शिक्षक असेल समजा किंवा प्राध्यापक असेल, त्याची बायको ऐकत नाही, तो म्हणते आज तर हिचा एक एक्स्ट्रा पिरियड घ्यावंच लागते. तो आमचा मित्र जो होता पप्पा विनोद कसे करतात, तो होता मोबाईलचा मेकॅनिक, मोबाईलच्या भाषेतच बोले. एक दिवस माझ्याजवळ आला म्हणे अनंत चालतो काय? म्हटलं कुठे? म्हणे डॉक्टरकडे जायचं. म्हटलं काय कशासाठी? तर म्हणे पोटात जरा खराबी आहे, डॉक्टरला दाखवायचं. आम्ही म्हटलं चल. आम्ही गेलो. आता यांनी सर याच्यात बोलायला पाहिजे की काय आजार आहे, तो ते मोबाईलच्या भाषेत सांगून राहिला. तो डॉक्टर म्हणे काय झालं? काय सांगू म्हणे डॉक्टर साहेब, पूर्ण नेटवर्कच जाम व्हायला. ते म्हणे म्हणजे काय? पूर्ण बॅटरी डाऊन झाली ना म्हणे डॉक्टर साहेब. त्यानं अभि म्हणे काय नेमकं काय प्रॉब्लेम काय म्हणे त्याला? तर म्हणे आता तुम्हाला काय सांगू म्हणे, बिलकुल म्हणे डॉक्टर साहेब व्हायरसच घुसेल आहे असं समजा म्हणे. मी म्हटलं पप्प्या सारखं सांग त्या डॉक्टर साहेबाला, तू सांगशील काही इलाज काय सांगते? सांग. म्हटलं काय झालं? काय डॉक्टर म्हणे काय झालं तुला? काय सांगू म्हणे डॉक्टर साहेब, आज 8 दिवस झाले फक्त इन्कमिंगच सुरू आहे, आउटगोईंग पूर्ण बंद आहे. डॉक्टर म्हणे रिचार्ज मशीन मारला आणि रोज रिचार्ज मारणं सुरू आहे सर, पॅकवर पॅक मारणं सुरू आहे, तरी जमून नाही राहिलं. अजून काय प्रॉब्लेम आहे म्हणे सर डॉक्टर साहेब, असे खौट SMS येऊन राहिले म्हणे. अजून काय होऊन राहिलं म्हणे? घुर्रट मिस कॉल सुरू आहेत. अजून आहेच का म्हणे काही प्रॉब्लेम? हो म्हणे डॉक्टर साहेब. म्हणे का? म्हणे डॉक्टर साहेब तुम्हाला काय सांगू म्हणे, एकदम रिंगटोन तर अशी दडाल वाजून राहिला म्हणे. बरं आपली रिंगटोन वाजली म्हणे की समोरच्याचा डिस्प्ले पाहण्यालायक होते. डॉक्टर म्हणे सायलेंट वर करणार. त्याला सायलेंट वर करा की कशावर? आपण ते सायलेंट वर करायचा प्रयत्न केला म्हणे, तो स्पीकर ऑटोमॅटिक ऑन होते म्हणे. बरं असं वाटते की आता निदान वाजूनच राहिली रिंगटोन, तर आपण सनईची लाव. ते कधी डफड्याची होते कधी डीजे होते समजतही नाही म्हणे.
डॉक्टर म्हणे लवकर इलाज कर, नाही तर हे हा मोबाईलच फेकून द्यायचा काम आहे. तर विनोद हे असे घडत असतात. आता समजा आमचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं बाळकृष्ण, तो तोत्रा बोलायचा. त्याचे वडील म्हणे हा इतका शिकलेला आहे, एवढं सगळं हे आहे म्हणे, पण म्हणजे हा तोत्रा असल्याच्यानं म्हणजे दिसायला चांगला आहे, पण कोणी पसंतच करत नाही. मी म्हटलं काय चिंता नका करू. मी म्हटलं बाळू आता आपण जिथे मुलगी पाहायला जाऊ एक शब्दही बोलायचा नाही. म्हणजे बिलकुल. आम्ही गेलो, ते चहा बिस्किट आणले त्यांनी. तर चहा बिस्किट आणल्यानंतर यालाही म्हटलं बघ हे. हा म्हणे घ्या ना चहा, घ्या चहा. यानं माणूस हलून राहिला. आता जो मुलगा मुलगी पाहायला आला तोच चहा बिस्किट नाही घेऊन राहिला, तर बाकीचे थांबले की बा का हा नाही म्हणे घ्या ना चहा, याच्या हातात कप बशी, घ्या ना चहा. तर असं म्हटलं बाळू घेणारे चहा तरी तू मुंडी अशी. म्हटलं बाळू सगळेजण तुझ्यासाठी चहा घ्यायचे थांबले, घेणं चहा का बरं नाही घेऊन राहिला. बाळू कसा म्हणते, दलम आहे ना. त्याने जसं म्हटलं दलम आहे ना, तर ते पोरगी म्हणे मग फुतू प्या. मी म्हटलं जोड्या एकदम पक्का, काही बिलकुल इकडे तिकडे पाहायची गरज नाही. त्यांचा संसार आता सुखाने सुरू आहे. तर विनोद हे असे कुठेही घडू शकत असतात त्याच्यामध्ये. आता तुम्हाला गंमत सांगतो की मला सर मरणावरही बोलायला आला. कोणाचा जन्म झाला, वाढदिवस त्याच्यावरही जातो, कोणी बिमार पडला त्याच्यावरही बोला, श्रद्धांजलीवर बोलायचं. तर सर जुगाड जमवावं लागते. मला लहानपणी जगदीश भाऊंनी एक मंत्र दिला होता, बोले जुगाड जमाना सीखो, बोले उसके सिवा कुछ जमता नहीं. तर मी तुमच्याच त्याच्याप्रमाणे 15 ऑगस्टला आता आपल्या 26 जानेवारीला एका कार्यक्रमात शेगावला गेलो. आमच्या तिथलं आदर्श विद्यालय. आदर्श म्हणजे कसं ताई, की त्या भिंतीवर रंग कमी, सुविचारच जास्त, सगळं चकाचक एकदम. हे पान खाऊ नये, बिडी खाऊ नये, गुटखा खाऊ नये, असं नाही तसं नाही, शिस्तीत वागावे वगैरे वगैरे. आता त्याच्यामध्ये मी तिथे गेलो, आमचा एक मित्र होता, तो तिथे आलेला. त्याला होती तंबाखू खाण्याची सवय. ताई त्यानं काय केलं माहित आहे का, असं तंबाखू, तो बोलायला उभा राहिला एक पोरगा, याने तंबाखूची अशी पुडी काढली. जुगाड कशाला म्हणतात. याने तंबाखूची जशी पुडी काढली तसं त्या पोट्ट्याचं गेलं लक्षात. तो कसा म्हणणार, राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणायचे व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. त्याला वाटलं हा अजून आपला सत्यानाश करेल, त्याने पुडी दिली की. दुसऱ्यांदा पुडी काढायला गेला तर दुसरं पोट्ट होतं. ते कसं नाही, स्वामी विवेकानंद म्हणायचे व्यसनी माणसांपासून दूरच राहिलेलं धरली टाकली पुडी. तिसऱ्यांदा जशी पुडी काढावसा तर तो सूत्रसंचालन करणारा म्हणे आता आपल्या गावचे सुप्रसिद्ध नगरसेवक आपल्याला मार्गदर्शन. याला असं वाटेल का आता 2 मिनिट थांबला असता तर काय देशाला आग लागली असती का. त्याला वाटतं त्याच्या बोकांडीवर बसावं की काय करावं. पण तो होता जुगाड स्पेशालिस्ट होता. त्यांनी तंबाखू तर खाल्लीच खाल्ली, सर्वांच्या समोर खाल्ली. त्या तंबाखूचं गणतंत्र दिनाशी 26 जानेवारीशी नातंही जोडलं, देशभक्तीशी नातं जोडलं आणि सगळ्यांच्या टाळ्या घेतल्या. त्यांनी कसा जुगाड जमवला तुम्ही फक्त माझ्या ॲक्शनकडे लक्ष द्या. आवडलं तर इथून तिथपर्यंत टाळ्या. तो आला म्हणे बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 26 जानेवारी, देशाला स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्ष उलटून गेले. या 70 वर्षात अनेक सुखद घटना घडल्या, तशाच अनेक दुःखद घटना देखील घडल्या. दुःखद घटनांचा आढावा घेतला तर आपल्या नजरेसमोर उभं राहते ते कारगिलचं युद्ध. मित्रांनो, कारगिलचं युद्ध कशासाठी झालं. कारगिलचं युद्ध जे आहे ते काश्मीरसाठी झालं. काश्मीर म्हणजे काय, या भूलोकीचा स्वर्ग, या भारताचं नंदनवन. हा काश्मीर सारखा आमचा हा जो देश आहे त्याला लागूनच पाकिस्तान नावाचा एक देश आहे. तिथे अनेक अतिरेक्यांना प्रशिक्षित केल्या जाते. आमच्या काळजावर घाव करत असतात हे पाकिस्तानी. तिथे अनेकांना प्रशिक्षित केल्या जाते आणि जेव्हा ते प्रशिक्षित होतात त्यापैकी काही जण हळूच असं अतिरेकी डोकं बाहेर काढतात. काढली त्यांनी पुढी. मित्रांनो, आणि कशासाठी त्यांना बाहेर येतात अतिरेकी, कारण त्यांना आमच्या भारताचा लचका तोडायचा. फाळली पुढे. मित्रांनो, यांच्यामध्ये हे जे दहशतवादाचं विष ठासून भरलेलं आहे, हे दहशतवादाचं विष ते सतत असं पसरवत असतं. काही जण तिथेच थांबतात, काही जण शेपूट डुंबळून पुन्हा निघून जातात. मित्रांनो,
हे दहशतवादाचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आमचा हा पांढरा शुभ्र हिमालय, आमच्या पांढऱ्या शुभ्र हिमालयाला त्यांनी रक्तरंजित करायचा प्रयत्न केला, पण आमचे जवान मागे हटले नाही. त्यांना तिथल्या तिथे चिरडले. नुसते चिरडले नाही तर असं बदाडले. मित्रांनो, बॉम्बस्फोट झाला, गोळीबार झाले, तोफा चालल्या. अरे काश्मीरची भूमी अक्षरशः अशी हादरत होती, हादरत. आम्ही एक दहशतवादी असा बाहेर काढून फेकलो. आता जर हे चिमूटभर दहशतवादी आमच्या हातात लागले, आम्ही यांना असं सोडणार नाही. आम्ही त्यांना तिथल्या तिथेच दडपल्याशिवाय राहणार. फक्त दडपणारच नाही, तर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून आम्ही पाकिस्तानच्या तोंडावर फेकल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, पाकिस्तानच्या या निंदनीय कृत्याबद्दल मी पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो आणि या सैतानी वृत्तीच्या विरुद्ध पाकिस्तानच्या नावानं अक्षरशः थुंकतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जुगाड म्हणजे काय, मी 4थ्या वर्गापासून याच्यात PhD केलेली आहे. ताई तुम्हाला गंमत सांगतो, मी 4थीत होतो, माझ्या वडिलांनी मला बोलावलं, म्हणे काय झाली का अभ्यासाची तयारी. एक गोष्ट आहे की कोणत्याही बापानं आपल्या लेकावर गर्व करावा सर, असा हा एकमात्र असेल मला असं वाटतं भारतातला चिरंजीव. माझ्या वडिलांना माझ्यावर इतका प्रचंड विश्वास की एकाही बापाला नसेल. तुम्हाला त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो सर. माझ्या वडिलांनी एक दिवस मला इतकी बेदम मारहाण करणं सुरू केली, मी आरडाओरडा करायला लागलो. आले शेजारी पाजारी, काय झालं म्हणे डॉक्टर साहेब, का बरं मारून राहिले. नाही म्हणे, हा मार खायचाच लायकीचा. विश्वास पहा किती आहे. हा म्हणे मार खायचाच लायकीचा. ते म्हणे काहून, काय झालं काय त्याच्यात. आमचे बाबा का बरं मारून राहिले. आमचे वडील म्हणे उद्याचा परीक्षेचा निकाल आहे म्हणे, मी गावात नाहीये. किती विश्वास होता की हा काय दिवे लागेल. कालचं काम त्यांनी आजच करून घेतलं ना सर. एवढा विश्वास पाहिजे आपल्या मुलाला. ते माझे डॅडी मला एक म्हणाले, म्हणे बेटा काय काय. आमच्या वेळी असं होतं की मराठीच्या पेपरमध्ये 30 मार्काचा निबंध असायचा सर आणि 70 मार्काचं बाकीच विचारायचं. आमच्या वडिलांनी हे केलं काय ते केलं काय. म्हटलं निबंध रे बेटा. म्हटलं बाबा केला. म्हणे कोणता. म्हटलं बा मी गाईचा निबंध पाठ केला. आमचे वडील म्हणे बरं अजून दुसरा. म्हटलं नाही बाबा गाईचाच निबंध येणार. म्हणे कोण पेपर फुटला काय. म्हटलं नाही. काय IMP आहे का. म्हटलं नाही. काही गेसिंग आहे का. म्हटलं नाही. अबे म्हणे तुला काय दिव्य दृष्टी आहे का म्हणे की गाईचा निबंध येणार 30 मार्क जातील म्हणे, दुसरे निबंध करून घे. मी म्हटलं बाबा निबंध तर गाईचाच येणार आहे. आमचे वडील म्हणे अबे 30 मार्क जातील ना. म्हटलं नाही बाबा बेटा म्हणे जर कर म्हणे दुसरे. मी म्हटलं नाही बाबा. आमचे वडील म्हणे बेटा जर गाईचा निबंध नाही आला तर उद्या तू आहे मी आहे. मी म्हटलं हरकत नाही. गेलो आम्ही. आलो पेपर देऊन. माझे वडील आले म्हणे काय कसा गेला पेपर. म्हटलं एकदम बेस्ट. आला होता का गाईचा निबंध. म्हटलं नाही. कोणता आला होता. म्हटलं माझा पहिला विमान प्रवास. म्हणे तू केला होता काय. म्हटलं नाही. रपकन बसली. मी म्हटलं बाबा मी गाईमध्येच जुगाड जमवलं त्या विमानाचं. आमचे वडील म्हणे गाई कसं काय. बाबा काय कुठे विमान कुठे. तू काय मला काय मूर्ख समजून राहिला का. दिला अजून दुसरा झपाटा. म्हटलं बा तुम्ही बोलता का म्हणजे झोडपताच जास्त. मी जुगाड जमवला. म्हटलं बाबा फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही असं सुरक्षित अंतर ठेवून जर कधी माझ्याशी वार्तालाप केला तर म्हटलं मी तुम्हाला सांगतो जर कधी पटलं तर ॲग्री करा, नाही तर म्हटलं मारणे हा तुमचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. मी जुगाड कसा जमवला ते तर आमच्या वडील म्हणे बेटा तू का. म्हटलं बाबा ऐकून तर घ्या तुम्ही फक्त मारू नका. म्हणजे कसा जमवला जुगाड. म्हटलं बाबा मी असं लिहिलं. मी निबंध लिहिला होता गाईचा. निबंध आला. माझा पहिला विमान प्रवास. जुगाड असा जमवला की तो माझा पहिला विमान प्रवास होता. मी विमानाने प्रवासाला निघालो. योगायोगाने मला जी खिडकी भेटली, खिडकी शेजारची सीट भेटली. विमान उंच उंच उडायला लागलं. मी विमानातून खाली पाहत होतो. खाली पाहत होतं काय उंच उंच इमारतीवरून विमान पुढे सरकत होतं. विमान गावाच्या बाहेर येतात हिरवीगार शेतं दिसली. सहज एका शेताकडे लक्ष गेलं. तिथे 3 गाई चरत होते.
एक गाय पांढऱ्या रंगाची, एक गाय करड्या रंगाची, एक गाय काळ्या रंगाची. गाय हा फार उपयुक्त प्राणी. गाईला 4 म्हटलं बाबा पूर्ण असा गाईचा निबंध लिहून काढला आणि म्हटलं अशा तऱ्हेने माझ्या पहिल्या विमान प्रवासात गाईचे दर्शन झाले. जणू काही 33 कोटी देवांचे साक्षात आईचे दर्शन. माझ्या वडील म्हणे बेटा बरं झालं रे विमान आलं, दुसरं आई आलं असतं तर गेले असते 30 मार्क. म्हटलं बाबा निबंध कोणताही येऊ द्या, एक गाईचा पाठ असला की जुगाड जमतात. आमच्या वडिलांनी बेटा घडी घडी नसते जमत. म्हटलं जमते ना. समजा म्हणे स्विमिंग टँक आला असता तर. म्हटलं आमच्या गावात एक स्विमिंग टँक आहे, लोक तिथे पोहायला जातात. पोहणे हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. पण व्यायामाने शरीर बलदंड व सुदृढ बनते. पण केवळ व्यायामाने बलदंड व सुदृढ बनते असे नव्हे, त्यासाठी आवश्यक आहे तो सकस आहार. सकस आहारामध्ये गाईचं दूध, गाईचं दूध. गाय हा उपयुक्त प्राणी आहे. गाईला तुम्हाला सांगतो पोरं हो, 4था वर्ग ते MA या पठ्ठाने एकच निबंध पाठ होता गाईचा. आपला 1 मार्कही कटला नाही, आपण दुसरा निबंध पाठही केला नाही. जुगाड हा जमवता आला पाहिजे. आलं का लक्षात? आणि म्हणून इथे जे आहे एक आपल्या विदर्भाची फार चांगली गोष्ट आहे. रंजनाताई विदर्भासाठी करतात. विदर्भाचं वैशिष्ट्य असं आहे ताई आपल्या या वराडचं की इथलं आदरातिथ्य फार चांगलं आहे. असं आपण कोणी जरी आलं तरी इतकं आपण त्याचं सगळं वेलकम स्वागत हे ते करतो. जे पुण्या मुंबईला गेलं सर हुंगतही नाहीत आपल्याला. तुम्ही जर तिकडे जी मंडळी पुण्या मुंबईची असेल इथे उपस्थित, तुम्ही यांच्याविषयी नाही बोलून राहिलं बरं सर. ते तिकडे जे आहेत त्यांच्याविषयी, कारण इथून मला सुखरूप वापस जायचं आहे. सर आपल्याकडे ताई समजा जर कधी गेस्ट आले तर तुम्ही काय कराल? तुमच्याकडे आले तर पाणी द्याल. व्हेरी गुड. बस पाणी पिऊन चालला जाईल. तुम्ही काय कराल राजपूत सर गेस्ट आले? पोहे पोहे करतील नाश्ता म्हणजे. बरं बरं पूर्ण पाहुणचार कर सर. मग मी मुक्कामीच थांबतो. कशाला? ही आपल्याकडची पद्धत आहे सर की बा याच्यामध्ये पाहुणचाराचं. मी एका जणाच्या घरी गेलो सर, तर त्यांनी म्हटलं काका आले म्हणे, त्याच्या पोराला म्हणे काहीतरी घेऊन ये काकासाठी. तर त्याने काय आणावं सर? काकासाठी काहीतरी घेऊन ये म्हटलं. सर तो गेला ना ऑटो घेऊन आला. आपल्याकडे लिहिलेलं असतं वेलकम, शुभ लाभ, शुभ घराचं असं तिथे असते परवानगीशिवाय आत येऊ नये, कुत्तो से सावधान वगैरे वगैरे. बरं त्यांच्याकडे जर कधी गेलं ना सर तर ते पहिले ते इतके हलकटासारखे पाहतात की हा कशाला डोकं दुखायला आला. मग जराची ओळख असली तर ते असं किंचित काहीतरी असं एखाद्या सेकंदाचं असं हसतात. मग जास्तच जर कधी असलं ते घरात बोलावतात. थोडंफार जर कधी ओळखीचं असेल तर ते चहाचं पाणी देतात. अतिप्रेम उतू आलं तर ते चहा बिस्किटं देतात. पण सर आपल्यासारखा जर गेला आणि त्यांनी म्हटलं की घेता काय चहा, तर सर एकदम नाही म्हणायचं. बरं पहिले 2-3 वेळा घेत नाही ते खूप हलकटासारखे पाहतात आपल्याकडे. घेले का तो चहा? बरं समजा ते चहा त्याच्यासोबत बिस्किट असतात सर. एक बिस्किट असं चोट्ट्यासारखं उचलून घ्यायला लागते, पण उंदरासारखं कुरतडू खावं लागतं. दुसरं बिस्किट घेतलं की असं वाटतं हा देते का एखादा रट्टा. बरं त्यातल्या त्यात याच्यात बिस्किट, पार्लेजीचं बिस्किट चहासोबत खाणे याच्यासारखी तर जगाच्या पाठीवर कलाच नाही. एक तर तसं ठेवलं ते कोरडं राहते, जास्त डुबवलं त्याच्यातच तुकडा पडते. जरासं जर कधी हे झालं त्याचं टायमिंग चुकलं तर पूर्ण कपड्याचा सत्ता नाही. याच्यासाठी टाईम त्या एका जणाच्या घरी मी गेलो तर त्याने सर चहा बिस्किट आणून ठेवले, तो घरात गेला. आजकाल कुत्रेही एवढे विचित्र निघाले, बिल्लसभरचं कुत्रं त्याला हातात केस. ते कानाच्या टिपायावर बसलं चहा बिस्किटात. ते ताई त्या बिस्किटाच्या इकडे पाहे ना. मला इतकी स्वतःचीच मेल्यासारखं झालं. लाज वाटलं. म्हटलं साले कुतळले या बिस्किटाकडे पाहत नाही, आपल्याला खा वाटून राहील. ठेवले का तुझ्या जिंदगी. पण मी म्हटलं हा ना पण एका लेवलमध्येच आलं पाहिजे. मी त्याच्यासमोर असं बिस्किट धरलं. म्हटलं लूट आम्ही. त्यानं पाहिलंही नाही ताई. मला असं वाटतं सर आता आत्महत्या केली नाही.
तेवढ्यात तो घरमालक आतून आला. म्हटलं काय राजा कुत्र्यावर संस्कार करायला तो नुसत्याच्या समोर असं बिस्किट धरलं तर ते खाऊन नाही राहिलं. कुत्रे नाही तर आमच्या अमरावतीचे पहा बिस्किट तर खातातच 2-4 बोटही तोडून नेतील. म्हटलं याला म्हणतात कुत्रे. हे पहा म्हटलं त्याच्या समोर बिस्किट धरलं तरी ते खाऊन नाही राहिलं. तो म्हणे ते त्याच्या समोर नाही. म्हटलं मग ते त्याचा पाठीमागचा भाग आहे. आपल्याला हे समजत नाही की शहरातल्या कुत्र्याचं तोंड कुकडे आहे त्याचं प्रतीक कुकडे. पण ते इतके शुद्ध बोलतात. मी एकाच्या घरी गेलो सर तर ते इतके शुद्ध. मला कसं नाही यावे नंतर गेलो म्हणे आपण काही आहार वगैरे घ्याल का, सेवन कराल का. म्हटलं हो. तर म्हणे शृंगार दाणे आणि रजनीगंध चालेल का. म्हटलं हे खायचंच आहे ना. म्हणजे अर्थातच. आता बाप जन्मात नावं ऐकले नाही ते या शृंगार दाणे रजनीच बिलकुल चालेल त्याच्यात. म्हणे अहो अनंतरावांसाठी शृंगार दाणे आणि म्हणे रजनीगंध घेऊन या. त्या वहिनीनं आणल्या 2 प्लेट माझ्यासमोर ठेवून दिला. म्हटलं तुम्ही घ्या. तर म्हणे नाही. म्हटलं का घ्या म्हणे करा प्रारंभ. तर मी म्हटलं नाही. अहो म्हणे आहार आणि हे तर नित्याचंच आहे म्हणे आपण काहीतरी वेगळा मेनू करू. म्हणे घ्या प्रारंभ करा. म्हटलं नाही ते येऊ द्या. म्हणे ते काय. म्हटलं ते आता सांगितलं ते. म्हणे काय. म्हटलं ते शृंगार दाणे रजनीगंध. तू म्हणे ते हेच आहे. म्हटलं हे याला म्हणता काय तुम्ही शृंगार दाणे रजनीगंध. हे काय तर म्हणे शृंगार दाणे. हे काय तर म्हणे रजनीगंध. ताई असं वाटे 10 मारावं याले एकच मोजावं. तर शृंगार दाणे म्हणजे काय की रातच्या उरेल भाताला त्यानं सकाळून फोडणी दिलं. शृंगार दाणे म्हणजे काय तर रातच्या एक पोळ्याच्या सकाळून त्यानं चिवडा केला होता. मी म्हटलं का याचं. म्हटलं काय तर रातच्या इटेल पोळ्याचं हे. म्हटलं काय याला रजनीगंध त्या शृंगार दाणे. ठीक आहे रजनीगंध काऊन. रजनी म्हणजे रात्र आणि रजनीगंध म्हणजे रात्रीच्या पोळ्यांना जो इटलेला वास सुटतो त्याला. म्हटलं बेटा तू जर कधी आता म्हटलं खरकटा खाऊन राहिला. म्हटलं आम्हाला खाऊ घालून राहिला. तुम्ही सांगता लेखाव नावं काय काही काय करता. त्याच्यात नाल्यात गेलं. म्हटलं तुझे शृंगार दाणे चुल्यात गेला. म्हटलं लेखा रजनीगंध. मी तिथून रागा बाहेर गेलो तर एकदम एक जण भेटला माझा दुसरा मित्र पुण्यात. काय एवढे वैतागले तर रागा करून घेताय जीवाचा. मी आता तू माझ्या शुद्ध भाषेत नको बोलू दे. चांगल्या भाषेत बोल नाही तर मर्डरच करतो. नाही संताप अनावट आहे. पहा मी आता तू या नडीचा घोटच घेईन आता. संताप म्हटलं का तुम्ही सांगता काही खाऊ काही घालता. म्हटलं असं असं केलं माझ्याकडे. चल अरे बे मॅटला सोड पिच्छा तू काय खाऊ घाल. त्याच्या घरी घेऊन गेला जबरदस्तीनं. त्याच्या मिसेसनं आमच्या त्या वहिनीनं फलके केले होते सर. फुलके म्हणजे माहिती आहे ना ताई. बरं त्या फुलक्याची साईज शंकरपाळ्या एवढी. आता ते फुलके पाहून राहिले माझ्याकडे. मी पाहून राहिलो त्या फुलक्याकडे. मी अंदाजच घेऊन राहिलो की म्हटलं बेटा 100-150 तर खातोच आपण. पण म्हटलं याला असं वाटेल की हा जिंदगीत पहिल्यांदा जेवण करून राहिला का. म्हणून मी म्हटलं आपण 70-75 खाऊ. म्हटलं जाऊ द्या बाय आणि डबल बोलावलंही पाहिजे. म्हणून मी म्हटलं की 20-25 तर खा. आता एवढी शिक्षाईच खाणार नाही का 20-25. मी म्हटलं तेवढे तर खातो. त्या वहिनीने टाकला भाऊ एक फुलका. मी दडपला. दुसरा टाकला दडपला. तिसऱ्या तुकड्याला त्या वहिनी मला कसं आणतात. म्हणजे भाऊजी. मी म्हटलं काय. म्हणजे माझी शपथ आहे तुम्हाला. मी म्हटलं बोला ना वहिनी. एवढा एक तर घ्यावाच लागेल म्हणजे. मी म्हटलं वहिनी आता पोटात जागाच नाही. आता वांदेच होते कधी. इतके वांदे करतात हे पुण्या मुंबईचे लोक. आता तुम्हाला आजचाच प्रसंग सांगतो सर. म्हणजे बरं झालं मी वेळेवर पोहोचलो. मी पुण्याहून बसलो इथे अमरावतीला यायसाठी. ते माझ्या बाजूला एक बाई बसलेली होती. तिचं पोरग. ताई तुम्हाला गंमत सांगतो. ते लहानसं पोरग तिनं धरलं असा तो डब्बा हे केला. त्याच्यात होता बदामाचा शिरा. त्याचा घमघमाट सुगंध सुटला. त्याने घे बेटा खाऊन घे.
ते पोट्ट मी खात नाही. हे बघ तू खातो की देऊ अंकलला? अरे मी टेन्शन झालं. तो डब्बा लावून पुन्हा थैलीत ठेवला. थोड्या वेळाने अजून घे बेटा खा. म्हणजे मी नाही खा. तू खातो की देऊ अंकलला? मी अजून असं याच्यात. आणि नंतर असं पाच खकावते ना ताई जीव माणसाला. जेव्हा तिने तू खातो की देऊ अंकलला असं म्हटलं त्यावेळी मी शेवटी माझ्या नाही राहायला गेलं. म्हटलं हो ताई म्हणे काय? म्हटलं काय लावलंय? खातो की देऊ अंकलला. म्हटलं काय ते एकदा फायनल करा ना बा. तर तुमच्या त्या शिर्याच्या चक्रामध्ये मिळालं मला अमरावतीला उतरायचं होतं. आता नागपूर आलं ना. तर असे वेगवेगळे अनुभव घडत असतात. आता तुम्हाला इथं सांगतो, आता सर्वांना असं वाटेल की पोरं आहेत. आमच्या इथे बरीचशी मंडळी जी आहे, प्राध्यापक असतील, इथले कर्मचारी असतील, ते विवाहितही आहेत. सरांनी एका याचा उल्लेख केला की बघ सर आपल्याकडे काही पोट्टे लग्न पडणार काही पडेल नाही, काहीच नाही. कच जर भांडत असले तर समजून चाला हे नवरा बायकोच आहे. आणि गुलू जर बोलत असले तर समजून चाला हे 100% त्याची नाहीच. आमचे बाळासाहेब इथे एकीशी गुलू बोलून राहिले होते. मी म्हटलं काय बाळासाहेब फारच गुलू बोलून राहिले? कोण आहे? म्हणे बायको आहे. म्हटलं बायको आहे? मग एवढं गुलू म्हणे आपली थोडीच आहे. हा सवयीचा भाग आहे सर. तुम्हाला गंमत सांगतो, तुम्ही जर कधी रस्त्यानं एकटे जा, तुम्हाला कुत्रेही विचारत नाही. बायको मागत असली बसलेली की 10 चोट्टे नमस्कार कर. अरे नमस्कार हो अनंतरावजी, नमस्कार. काही जण आपण थांबून बोलतो सर, तो बोलते आपल्याकडे पाहते बायकोच्या इकडे. मला एक जण म्हणे या ना कधी वहिनींना घेऊन घरी. म्हटलं वहिनीतलं इंटरेस्ट दिसते मला. बोला 2 जोडपे जर समोरासमोर आले याच्यात तर एक गोष्ट आहे भाऊ, म्हणजे माणसं जे आहेत ते एकमेकांच्या बायकाकडे पाहत असतात आणि बाया एकमेकीच्या साडीकडे पाहत असतात. हा सवयीचा भाग आहे. आता मी यायला लागलो. मला आमच्या शेजारी म्हणे का कुठे चालले वकील साहेब? मी याचा कार्यक्रम आहे. लंबा टूर दिसून राहिला, बॅग भरायला. म्हटलं हो तरी 4-5 दिवस काही येत नाही. 8 दिवस लागू द्या ना म्हणे. काय फिकीर करता म्हणे. मी म्हटलं काहीच फिकीर करायची नाही म्हणे वकील साहेब. 8 दिवस लागो की 10 दिवस लागो म्हणे, बिलकुल चिंता करायची नाही. वहिनीला सांगून द्या म्हणे अर्ध्या रात्री आवाज द्या, मी तयार आहे. सर हे पोट्टेही काही कमी नाहीत काही सर. ते पोरही काही कमी नाही आहेत. एका जणाच्या घरी गेलो मी तर त्याचे वडील त्याला मारून राहिले होते. म्हटलं याला काहून मारून राहिले? म्हणे हा त्याच लायकीचा. म्हटलं काहून मारून राहिले? अरे म्हणे हा त्याच लायकीचा. मग मी म्हटलं काय राजा म्हटलं ये रे बेटा काय झालं तुला? काहीच नाही म्हणे मी बाजूच्या काकाच्या घरी TV पाहायला गेलो आणि तिकडून आल्यापासून म्हणे मला बाबा मारूनच राहिले. मी म्हटलं का TV पाहायला गेला तर काय बिघडलं? जाऊ द्या लागत होतं. तो बदमाश आहे म्हणे त्याला मी मारल्याशिवाय. म्हटलं जाऊ द्या TV पाहायला गेला तर बिघडलं का? मी त्याला म्हटलं जाऊ दे बेटा तुझ्या वडिलांना आवडत नाही काल जातं म्हणे TV पाहायला. म्हणे काका मी तर त्याच्या घरातही नाही गेलो ना बाबा, मी तर खिडकीतूनच पाहून राहिलो होतो ना. म्हटलं राजा तू तर खिडकीतूनच पाहून राहिला आता TV काहून आलो? अरे तो हे आहे म्हणे अजून रट्टे देईन म्हणे. मी म्हटलं अरे तो खिडकीतूनच पाहून राहिला होता ना. ते म्हणे आता तुम्हाला काय सांगावं म्हणजे वकील साहेब त्याच्या घरी TVच नाही ना म्हणे बाबा. तुम्हाला गंमत सांगतो आता तुम्हाला जे विवाहित आहे त्यांच्यासाठी म्हणून ताई मी आहे शेगावचा, सरही शेगावचा आहे. मला अकोल्याला दिलेला आहे. म्हणजे बायको अकोल्याची आहे. बरं शेगाव म्हणजे गजानन महाराजाचं गाव. रंजनातही आमच्या तिथे हे गजानन बाबाचं मंदिर आहे शेगावला. आणि तिथं आपल्याकडे एक प्रथा, नवीन लग्न झाले की ते जोडपे जे आहेत ते मंदिरात दर्शनाला पाठवतात. माझं घर मंदिराच्या बाजूलाच. पण फरक कसा पडत जाते पहा दरवर्षी. म्हणजे समोर मंदिर आहे, पहिल्या वर्षी ते नवरा ओळखूच येतात ते हिटगे बिलकुल, ते उन्हाळ्यात कोट घालेल आणि त्याच्यानंतर ते समजून चाला यायचं येतात देवदर्शनाला. तर आता पहा एक खड्डा आमच्या चौकात, माझं घर बाजूला, समोर मंदिर, मी तिथे बसायचो त्या ओट्यावर पहिल्या वर्षी. अगं इकडनंही असं बघ खड्डा आहे सांभाळून, हा बघ सावकार
असं लागेल तिचा हातगीत धरून पडायला नको, काळजी घ्यायला हवी. जशी 30 वर्षाची घोडी झाली ना, बाप जन्मात कधी गड्डाही पाहिला नाही, रस्ताही पाहिला नाही, तिकट नाही. दुसऱ्या वर्षी पाय जो गड्डा आहे तिकडे, तिसऱ्या वर्षी फुटक्या डोळ्याचे गड्डा आहे ना तिकडे, चौथ्या वर्षी तर काय मरत त्या गड्ड्यात, पाचव्या वर्षी असं वाटते धरावून याच गड्ड्यात, मग त्याचे येणंही बंद होऊन जाते सगळं. बरं एक गोष्ट कॉमन आहे सर, नवरा किती हुशार असू द्या, त्याच्या बायकोला असं वाटतं याच्यासारखा बेवकूफ जगाच्या पाठीवर तो पुऱ्या गावाला अक्कल वाटत फिरते. हास्यासारखी गोष्ट नाही ताई. एक प्रश्न तर बिलकुल नवऱ्याच्या होदाळल्यावर मारल्याशिवाय राहतच नाहीत बायका. माहित आहे तो कोणता प्रश्न? म्हणजे एक गोष्ट तर सांगतात असते, ते तर मीच होती की टिकली. वर्षापासून हेच ऐकून राहिलं होतं, इतकी जिवार आली. म्हटलं काही टिकू नको, उपकार नको करू, चालली जा. बाया इतक्या हुशार, डोळ्यात पाणी आणून ते तर आता लेकराईसाठी राहा लागतं. सर इमानदारीनं सांगायचं, विचारतात की नाही आपल्याला बाया की बा कशाची भाजी करू. मलाही विचारलं, म्हणजे का कशाची भाजी करू. मी म्हटलं कर ना आलूची. म्हणे तुम्हाला डायबिटीस आहे चालत नाही. मी म्हटलं मग वांग्याची कर. म्हणे मला चालत नाही. म्हटलं मग भेंडीची करतो. म्हणे बाल्याला आवडत नाही. म्हटलं मग कारल्याची करतो. म्हणे बालीला आवडत नाही. म्हटलं टमाट्याची करतो. म्हणे कालच केली होती. म्हटलं मग मेथी कर. काय भाजी सांगता म्हणे, तुम्हाला धड भाजी नाही सांगता येत का. मी म्हटलं मग तुझे पाहिजे ते भाजी कर. सर भाजी तिला तेच करायची असते जे तिच्या मनात असते, पण दिवसातून एकदा तर हा अपमान महोत्सव साजराच करते. तिला हे विचारायचं नसते की भाजी काय करू. तिला हे सांगायचं असते की अबे तू तेवढी अवकात नाही की तू तुझ्या आवडीची भाजी खाऊ शकशील. आमचा एक दोस्त होता, त्याच्या बायकोचा त्याच्यावर जराही विश्वास नव्हता. बायको म्हणे मी चालली माहेरी. म्हणे बिलकुल घरीच थांबायचं. आणि ठीक आहे सर. बायकोने तिकडून फोन केला, का म्हणे कुठे आहे. म्हणे घरीच आहे. म्हणे मग मिक्सर चालू करून दाखवा. यानं मिक्सर चालू करून दाखवा. दुपारी फोन आला, कुठे आहे. म्हणे घरीच आहे. मिक्सर चालू करा. यानं मिक्सर केलं. संध्याकाळी तोच, रात्री तोच प्रकार. दुसऱ्या दिवशी बायको त्याला न सांगता घरी आली. घरी आलं तर पोट्ट होतं उभं. कारण म्हणतोय बाबा कुठे गेलं. म्हणे आई माहीत नाही. म्हणे कुठे गेलं. म्हणे माहीत नाही. म्हणे आई कुठे गेले, पण मिक्सर घेऊन गेलं. तर पोरे आपल्या आजकालचे हे काही कमी नसतात त्याच्यामध्ये. आणि सांगायचा मुद्दा असा आहे की पहिल्याच वर्षी फक्त बापा आकाश नाही पावल्या जायचं. ते फुलपाखराईचे पडदे, त्या फुलाईच्या बेडशीट, हे टावर उघडलं की त्याच्यातून हा परफ्यूम, ते उघडलं की त्याच्यातून ते फेस पॅक, अमुक उघडलं की नेल पॉलिश, त्याच्यातून लिपस्टिक. अजून 2 वर्षानं जर कधी ड्रॉवर तुम्ही उघडलं त्याच्यात ॲस्ट्रो, ॲनासिन, वाव. अजून 2 वर्षानं हे केलं तर एक्सरेचे, सोनोग्राफीचे, पॅथॉलॉजीचे रिपोर्ट. अजून 2 वर्षांनी जर कधी उघडलं तर दाताच्या तुटेल कवड्या, चष्म्याच्या तुटेल दांड्या. पण त्याच्यानंतर तर उघड्याचंही काम नाही. भीतीवरच लिहिलं असते गीता साहेब, क्या लेकर आए थे और क्या लेकर जाओगे. सांगायचा मुद्दा असा आहे की आजकाल विनोद हा हरवत चाललेला आहे. परंतु विनोद जरी असलं तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढं चांगलं पवित्र शिक्षणाचं काम करत आहे तुम्ही. आणि अनेक टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही आज हे होणार आहे. उद्या जर तुम्ही एखादा शोध लावला आणि सरांनी सांगितलं AIचं हे आहे. एक गोष्ट आहे की तुम्ही विज्ञानाच्या खूप चांगल्या याच्यामध्ये आहात, शाखेमध्ये प्रगती याचा आहे. आणि एका जरी व्यक्तीचं तुम्ही जीव वाचवू शकले, त्याचं एखाद्याला मदत करू शकले, त्यासारखं पुण्यकार्य कोणतं नाही. गमो की आज पर आंसुओं को उबाल कर तो देखो, जो बनेंगे रंग किसी पर डाल कर तो देखो, अरे चुभन तुम्हारे दिल की भी जरूर कुछ कम होगी, किसी के पाँव से कांटा निकाल कर तो देखो. चांगलं काम आमच्या हातून झालं पाहिजे. आमचे आदरणीय हिरडे सर तर ऐसा है कि ये हवा में भी चराग जला लेते हैं, दिल जिसे चाहे उसे अपना बना लेते हैं. लोग तो पत्थर से कुचलते हैं आईने को, ये तो पत्थर से आईना बना लेते हैं.
शून्यातून विश्व निर्माण केलं जगदीशदादांनी, एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. नवी पिढी सुसंस्कृत व्हावी यासाठी म्हणून शांत आहेत, संयमी आहेत, लेकिन मौजूद को मुमताज बना देते हैं, मुमताज को एक राज बना देते हैं, और ये शख्स है ही माहिर फन से कि सन्नाटे को आवाज बना देते हैं. शांत असलेला हा परिसर या मुलांच्या चिवचिवाटानं एक आवाज या ठिकाणी झालेला आहे. मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो या ठिकाणी की सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जे संस्कार आपल्यावर झालेले आहे, विनोदाचं खूप झालं, आलो बोलत राहतो, परंतु मी शेवटचे 5 मिनिट तुमचे घेणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या हातून चांगलं काम नाही झालं तरी चालेल, पण आपल्या हातून वाईट काम होता कामा नये. आपल्यामुळे आपल्या आईवडिलांना, शिक्षकांना खाली पाहायची वेळ येऊ नाही दिली. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो की एका वस्तीला काही समाजकंटकांनी आग लावली. आग लावल्यानंतर असं झालं की तिथेच एक बाजूला एक तलाव होता, त्या तलावातून पाणी आणून ती मंडळी ते आग विझवायचा प्रयत्न करत होते. तिथेच एक झाड होतं, त्या झाडावर एक चिमणी आणि कावळा राहायचे. जशी आग लागली तसा कावळा उडून गेला, चिमणी तिथेच थांबली. ती पाहत होती की सगळेजण पाणी आणून टाकत आहे. ती त्या तलावाच्या तिथे जायची, एक थेंब घ्यायची, चोचीत आणि आगीवर आणून टाकायची. थोडं दूर गेल्यानंतर कावळ्याच्या असं लक्षात आलं की चिमणी दिसत नाही. तो तिला शोधायला आला, तू त्याला तलावाच्या जवळ दिसली. तू म्हणाला, चल आग लागलेली आहे, तू काय करून राहिली? चिमणी असं म्हणाली, मी आग विझवायचा प्रयत्न करत आहे. तो म्हणाला, अगं आग पूर्ण मोहल्ल्याला लागलेली आहे. आग केवढी मोठी, तू केवढीशी, एक भडका जरी उडाला तरी जळून खाक होशील. ती म्हणाली, नाही रे, ज्या झाडानं आपल्याला सावली दिली, ज्या वस्तीनं आपल्याला दाणे दिले, जिथे आपण जगलो, सगळेजण प्रयत्न करत आहे, मग आपण प्रयत्न करायला का हरकत नाही. तो म्हणे, वेडी झाली का तू? एक थेंब पाण्यानं कुठे आग विझत आहे का? ती म्हणे, नाही, प्रयत्न करायला काय हरकत आहे. तो तिला असं म्हणतो की सुई दोऱ्याच्या सुईने कधी कुलूप उघडल्या जात नाही आणि झाडाच्या पानावर पहाड उचलल्या जात नाही. तो तिला असं म्हणाला, बहन, तू सुई की नोक से समस्या का ताला खोल रही है और पत्थर और सुई की नोक से समस्या का ताला खोल रही है और पत्तों की बाट पर पहाड़ तोड़ रही है. तेरे चोच में जितना पानी माएगा उससे तो आग का एक शोला भी बुझ न पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब, एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे भाई, मैं तेरा कहना मानती हूँ. चिड़िया बोली, मेरे भाई, मैं तेरा कहना मानती हूँ, अपने चोच में भरी हुई पानी की क्षमता भी जानती हूँ, मगर केवल इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, उस दिन मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में. शेवटचं 2 मिनिट आपले घेतो. 4 मित्र होते. एक धन, एक होतं यश, एक होतं पैसा. धन, यश, कीर्ती आणि विश्वास, हे 4 मित्र स्वर्गातून खाली आले. जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली, सगळ्यांनी ठरवलं की आपापल्या दिशेने, वेगवेगळ्या दिशेने जायचं आहे. आता एका जागी तर काही नांदू शकत नव्हते. मग ते म्हणे, आपापले पत्ते देऊ आपण एकमेकांना. धन म्हणाला, जिथे उद्योग आहे, नोकऱ्या आहेत, त्या ठिकाणी मी सापडेल. यश म्हणाले, जिथे कर्तृत्व आहे त्या ठिकाणी मी हे करेल. कीर्ती म्हणाली, जिथे परिश्रम आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सापडेल. विश्वास नावाचा मित्र मात्र तिथे शांत बसलेला होता, तो रडत होता. हे म्हणाले की का रे, सगळेजण आपापला पत्ता देत आहे, तू तुझा पत्ता दे, आम्ही आमचा पत्ता देतो भेटायला. तो म्हणाला, नहीं रे, तुम कितने खुशकिस्मत हो कि तुम एक दूसरे से मिल सकते हो, और मुझ जैसा बदनसीब दुनिया में कोई नहीं कि मैं आपसे मिल नहीं सकूंगा. तो नहीं रे, तू तुझे हे दे, तुम्हारी तकदीर इतनी अच्छी है कि तुम एक दूसरों से मिलेंगे, मैं नहीं मिल सकता, मैं बदकिस्मत हूँ. तो मैंने, ऐसा क्यों बोल रहा है, क्या कारण है, तू खुद को क्यों कोस रहा है? तो म्हणाला, मेरे भाई, तुम एक दूसरे से मिल सकते हो, मैं केवल इसलिए नहीं मिल सकता क्योंकि मेरा नाम विश्वास है, और मैं एक बार यदि चला जाऊं तो दोबारा लौटता नहीं. आणि म्हणून आयुष्यात काही जरी झालं तरी तुमच्या आईवडिलांना, गुरुजनांना, सर्वांना तुमच्याविषयीचा विश्वास वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. त्या विश्वासाला कुठेही तडा जाता कामा नये. आनंदाचे क्षण आहेत, एन्जॉय करा. हे दिवस, गेलेले दिवस पुन्हा परत येणार नाही. आणि मी या ठिकाणी आलो, मला आदरणीय जगदीशदादांनी बोलावलं
आदरणीय खर्डे सरांनी बोलावलं, आदरणीय आमच्या ताईंनी बोलावलं. पण ताई, तुम्हाला असं वाटत असेल आता हा तर आपले आभार मानतेच. मी आभारच मानत नाही. तुम्हाला असं वाटेल की तुमचं ऐकलं म्हणून आपण याचं ऐकलं तर आपलेही आभार, मी तुमचेही आभार मान. याचं कारण असं की मी स्वतःला सिपना परिवाराचाच एक सदस्य समजतो आणि घरातल्या घरात कोणी कोणाचे आभार कधीही मानायचे नसतात. ते औपचारिकता असते. आपण असं म्हणतो का की यावं मातोश्री, स्वागत आहे आपलं, पिताश्री, असं नसतं व्हावं. त्यांना असं वाटेल की आता वरचा मजला रिकामा झाला का. आईचं दूध पिल्यानंतर लेकरांनी जर कधी तिला थँक्यू म्हटलं तर तो तिच्या दुधाचा, मायेचा, प्रेमाचा, ममतेचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा अपमान असतो. म्हणून मी एवढंच म्हणेन की आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्येच घर बांधूया, अशा घराला दार कशाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा, एवढे चांगले गुणी या ठिकाणी श्रोते भेटले की आज खुदा भी अगर मुझसे मिल जाए तो दूजी कोई मन्नत नहीं मांगूंगा और आपके साथ बिताए हुए केवल 2 पल भी लौटा दे तो खुदा कसम फिर कभी जन्नत नहीं मांगूंगा. जाता जाता फक्त मी एवढंच म्हणेन कि मैं राही हूँ मोहब्बत का पुजारी, मोहब्बत ही मोहब्बत चाहता हूँ, जिंदगी के सफर में इन हंसी लम्हों की हिफाजत चाहता हूँ. मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मिलेंगे फिर किसी मोड़ पर हम तुम. खुदा हाफिज, इजाजत चाहता हूँ.